दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सोबत महायुतीचे काही आमदार सुद्धा शपथविधी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। भाजपचे 10 आमदार, राष्ट्रवादीचे 5 आमदार शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर शिंदे गटाचे 5 आमदारही शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। आपण पाहतोय राज्याच्या राजकारणात जेव्हा मुख्यमंत्री पदावरून घडामोडी घडत आहेत तेव्हा आता मंत्रिमंडळाबद्दलही मोठी अपडेट संदर्भात येते। याच बातमी संदर्भात बोलण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी थेट गणेश कवडे यांच्याकडे। ते मंत्रालयात सध्या उपस्थित आहेत, तिथूनच त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात। तर मंत्रालयाच्या बाहेर आपले प्रतिनिधी गणेश कवडे सध्या उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून या बातमीचे सविस्तर अपडेट जाणूनच घेणार आहोत, पण तुर्तास आपण पाहतोय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। थेट जाऊयात पुन्हा एकदा मंत्रालयात। गणेश कवडे यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं काय घडामोडी घडत आहेत। गणेश, नक्कीच आज आहे तो 14वी विधानसभा आहे, ती संपुष्टात येते आणि नंतर 15वी विधानसभा स्थापन होईल। मात्र या बरोबर मुख्यमंत्री यांच्या शपथविधी होत असताना त्याचबरोबर आणखी काही आमदार देखील आहेत, ते शपथविधी घेताना पाहायला मिळणार। प्रामुख्याने जर बघितलं असेल तर भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत ते विजयी झालेले, त्यामुळे भाजपच्या वाट्याला जास्त मंत्रिपद आहेत ती येणार आहेत। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये भाजपचे 10 आमदार आहेत मुख्यमंत्री यांच्याबरोबर शपथविधी घेऊ शकतात आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटाचे देखील आहे ते 4 ते 5 आमदार देखील शपथविधी घेणार आहेत आणि त्याचबरोबर अजितदादा पवार गटाचे देखील आहेत ते 4 ते 5 आमदार शपथविधी घेऊ शकतात। त्यामुळे मुख्यमंत्री यांची शपथविधी होत असताना त्याचबरोबर आणखी मंत्री आहेत हे शपथविधी घ्यायला मिळणार आहेत। म्हणजेच 10 भाजप बरोबर 5 आणि 5 म्हणजे एकूण असे 20 आमदार आहेत ते मंत्रिमंडळाची शपथ घेताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नवीन सरकार स्थापन होताना एकूण 20 आमदार आहेत ते आपला मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिपदाची शपथविधी घेताना पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतरून आहे ते सरकार स्थापन होताना पाहायला मिळणार आहे। 15वी विधानसभा आहे तेव्हा स्थापन होईल। नक्कीच महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। महत्त्वाची बातमी आहे की मुख्यमंत्र्यांच्या सोबतच काही मंत्री सुद्धा शपथ घेणार असल्याचं समजतंय आणि यामध्ये भाजपचे सर्वात जास्त मंत्री असू शकतात, तर शिंदे गटाचे त्याच्या 2 नंबरला मंत्री असण्याची शक्यता आहे। प्रत्येकी 6 आमदारांच्या मागे 1 मंत्री असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे पाहावं लागणार आहे की नेमकं कोणकोणते मंत्री जे आहेत, कोणकोणते आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेतील। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे आज सकाळी 11 वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे। राज्याच्या विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबर पर्यंत होती, तीच आज संपतीये आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतोय। तेव्हा आज मुख्यमंत्री राजीनामा देणार असल्याचीच माहिती सध्या समोर येते आणि हीच आहे आजच्या दिवसातली मोठी घडामोड। काही वेळातच जवळपास अर्ध्या तासामध्ये राजभवनावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल होतील। त्या ठिकाणी आपला राजीनामा ते देतील आणि त्यानंतर कदाचित राज्यपालांकडून सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी त्यांना आमंत्रित केलं जाऊ शकतं। यानंतर पाहावं लागणार आहे की नवीन सरकार नेमकं स्थापन होणार आहे ते कसं असणार आहे।